आज तर माझी खूपच जास्त धांदल उडाली. कस्टमरने 4 वाजता अर्जंट ब्लाऊजची रिक्वायरमेंट केली होती. ब्लाऊज तर शिवून झाला, पण त्याला करायचे होते काज आणि बटन बसवायचे होते. त्यामुळे माझं थोडंसं जीवावर येतं. ते काम केलं आणि ब्लाऊज अर्जंट असला की बाकीचं काम तसंच राहतं. तसेच कपडे आज राहिले होते. गॅलरी कसतरी वर क्लीन केली, कपडे वॉश केली आणि त्यानंतर दुसरा ब्लाऊजसुद्धा मी साईड बाय साईड कटिंग करून ठेवलं होतं. हे काम चालूच होतं. आता 4 वाजले म्हटल्यावरती चहाची वेळ झाली. चहा घेतला. सकाळी जेवण केलं होतं, त्यामुळे संध्याकाळीसुद्धा मला भूक लागली होती. स्वयंपाक तयार होता, तर पटकन जेवण केलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आता इथे दुसरं ब्लाऊजचं काम घेतलं. याला डिझाईन होती, त्यामुळे खूप जास्त वेळ लागला. 12-12:15पर्यंत ते काम केलं. कोणताही ब्लाऊज जरी अर्धा शिवायचा राहिला तरीसुद्धा मला चांगली झोप लागत नाही. ब्लाऊज कंप्लीट केल्याशिवाय मी कधीच तो तसा ठेवत नाही. ब्लाऊज कंप्लीट केला आणि त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की राम तुम्हाला स्टिचिंगचं काम करून देतो का? तर राम ज्यावेळेस झोपतो त्यावेळेसच मी स्टिचिंगचं काम करते आणि तो ज्यावेळेस जागा असेल त्यावेळेस त्याने कोऑपरेट केलं तरच करते, नाहीतर स्किप करते. जर अदर काही